कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला एक सांग, तू तुझी कंपनी एवढ्या लवकर का सोडलीस? अरे मी आमच्याच जर कंपनीत काम केलं असतं तर मला स्वतःची आयडेंटिटी तयार नसती करता आली। हिम्मत लागते यार हे डिसिजन घ्यायला। आणि ही हिम्मत त्याच्यात आहेच। ऑफकोर्स आहे। आणि मी पण काही मदत लागली तर करेनच। मला जर काही कळलं कुठे वेकन्सीज आहेत तर मी लगेच तुला इन्फॉर्म करतो, चालेल ना? डेफिनेटली। मला फक्त सांग की तुला कशा प्रकारचं प्रोफाईल किंवा कशा प्रकारची पोस्ट पाहिजे, म्हणजे मी तसं शोधतो। अरे काय सांगायचं त्यात, मला काहीही चालेल। आता मी काही करायला तयार आहे, सुरुवात आहे ना माझी। मग नक्की सांगतो। संपत डंबो, कसा आहेस तू? आलास तू मंकी? मी मस्त आहे, तू कसा आहेस? कशी आहेस? खूप मिस केलं तुला। मी पण मिस केलं तुला। म्हणजे ऍक्च्युली सगळेच मिस करतायत तसं। सगळे मिस करतायत? हो, काकू पण खूप मिस करते। मी आलोच। आशू, ऐक ना, तू एकदा फोन करून बघ। नाही, मी फोन केला ना तर मला परत मागे जायची भीती वाटते। तिच्या डोळ्यातले अश्रू मला नाही बघवणार। आणि हे बघ, मी एकदा स्वतःला प्रूफ करून दाखवलं की मी परत जाईन। तिच्या डोळ्यामध्ये ना दुःखाच्या अश्रूंपेक्षा आनंद अश्रू बघायला आवडतील मला। शेवटी ती आई आहे माझी, तिलाही आनंद होईल ना एक तिच्या मुलांनी काहीतरी करून दाखवलंय म्हटलं। तू आता डाऊन नको, संपत। हा, हे येडी, आणलेस का तू सामान सगळं? हे बघ, हा, सगळे पेपर्स, सगळे डॉक्युमेंट्स आणि मार्कशीट आणि बरेच पेपर्स आहेत। व्हेरी गुड। टंबो, तुला खरंच जमणार आहे ना हे? म्हणजे जॉब वगैरे? अरे ऑफकोर्स, का नाही जमणार? अगं मी आत्ताही जॉबच करतोय आपल्या कंपनीत फक्त, आणि वरच्या पोस्टवर। आता दुसऱ्या कंपनीतही जॉबच करणार, खालच्या पोस्टवर, दॅट्स इट। हो, पण हे सगळं करताना डोकं शांत ठेवायचं। या, हे सांगतात मला डोकं शांत ठेवायला। जरा थोडी काहीतरी। अरे, क्या बात आहे। डोकं शांत ठेवायचं औषध। हे मी ठेवशील जरा का? ठेवून देते। चाय। चल अगं हो, चल, थांब ना जरा। काय हळू बोल। अगं काय 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 मला ना आधी आल्याला चहा प्यायचा आहे, तो पिऊ दे आणि मग तुला काय सांगायचं ते सांग। त्याआधीच तू फ्रेश होशील अशी बातमी आहे माझ्याकडे। काय म्हणजे शिवाला अटक होणार आहे का? आशू आणि शिवामध्ये फाटाफूट का? आशूला रामभाऊ प्रॉपर्टी मधून बेदखल करणार आहेत? काय बोलतोयस? बोल ना लवकर। मग ऐक ना, हे बघ, आज आई आशूला भेटायला जाणार होती, मी तिला थांबवून घेतलं। हे तर तू अगदीच सहज करू शकतेस, नवीन काहीतरी सांग ना। अरे मी तिला असं सांगितलं की यामागे शिवाचा हात आहे, आणि मग ती थांबली। काय किटू डार्लिंग, तू ना अशक्य आहेस, आणि तुला माहितीये का तुझ्यासाठी अशक्य काहीच नाहीये। ते माहितीये मला, पण खरी आयडिया तर पुढे आहे। काय? अरे माझ्या लक्षात आलं, जर आशू या घरी आलाच नाही तर? म्हणजे? अरे म्हणजे आशू जर घरी आला नाही तर शिवा पण येणार नाही। अगं पण आशूला एकट्याला येऊ दे ना, आपल्याला तर तेच हवंय ना। कशाला? हे बघ, तुला कळतंय का, जर आशू इथे आला नाही तर ह्या सगळ्याचे मालक कोण? आपण। कळतंय ना तुला? म्हणजे हे सगळं आपलं असेल, हे सगळं आपल्या हातात असेल। पण आता पुढे काय करायचंय? आता ना, आता एक काम कर, त्याआधी कंपनी बद्दलची सगळी माहिती तू मला दे, म्हणजे
सगळ्यात पहिले ना कंपनीमध्ये आपलं वर्चस्व आणू आपण. येस, पण त्यासाठी तुला कंपनीच्या आत यावं लागेल. ती तुझी एंट्री कशी करता येईल ते मी तुला सांगतो, आणि मग त्याच्या पुढे संपदा, झाली भेट आशुशी? हा हो. कसा आहे तो? बरं आहे काकू. त्याला जमतंय ना तिथे सगळं? आणि जेवणाचं काय? नीट जेवतो ना तो? आजारी नाही ना पडला? काही त्रास नाही ना त्याला तिथे? हो 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 काकू, ओके आहे तो, डोंट वरी. आणि मला वाटलंच तू माझी वाट बघत असशील म्हणून. हे बघ, मी तुझ्यासाठी ना डंबोचा फोटो पण काढून आणलाय. हे बघ, एकदम ओके आहे तो काकू, एकदम ओके आहे तो. अगं हे काय आहे सगळं? हे असे का कपडे घातलेत त्याने? ह्या अवस्थेत राहावं लागतंय का त्याला? कसं सहन होईल त्याला हे सगळं? नाही, त्याचं असं असणं मी नाही सहन करू शकत. नाही करणार सहन मी. चला. अरे आशू, तू बस ना, मी करते. थांब ग जरा, चटई इथं घालू दे. अरे घातली आता मी. तू इथे बस गपचूप. मी हा, आले. बघू पिठलं. अरे असं काय करतो? धावा काय? बस ना, मी करते म्हंटल ना. अगं मी पण करतो, तू एवढं केलंय. आशू ऐक माझं, तू काही करायचं नाही. तू बस. चला. अगं मला ताट. मी तुला काय म्हंटल, ताटं तू घेऊ बस. देता. तू बस मग. बापरे, बसू का? ऐक ना, ते मी ठेवते ना. मी ताट घ्यायला आलोय. हा, पण मी देऊ शकते ताट. काय देऊ शकते? ताट देऊ शकते. ताट. ते आणायचं. बरं, एक तू छान एवढं पिठलं गेलंयस, मला कांदा करू दे. अरे मी आणते. थांब, बस. चिरतो ग मी कांदा. बस खाली. काय कामाची हुक्की आली आहे. तू कांदा चिरत नाहीस, बुक्कीने फोडतेस. मला चिरू दे. चिरा. आशू, अरे आशू, हळूहळू. शिवा, अगं ग ही काय करते तू? ऐक ना शिवा. अरे शिवा, थांब, रक्त येतंय, जरा थांब. हा मग प्रेशर दे त्याच्यावर. हे काय? ऐक शिवा. तू नाचतोय का? मी लाजतोय काहीतरी, उगाच काही बोलते. दिसतंय चेहरा. लाजत बिजत नाही मी काहीतरी. तू ते प्लीज त्याच्यावर प्रेशर दे. बस. ऐक ना शिवा, जरा प्रेशर दे फक्त, बस. काय चाललंय हे? आई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.